मंडळींनो, आज व्लॉग नाही तुमकां एक गोष्ट सांगताय. तर मी तर सध्या गावाकच आहे आणि मला कुर्ले आणि मासे किती आवडतात उन्हाळ्यातले. मी माझ्या पहिल्या व्हिडिओतच सांगितलेलं आहे. तर मंडळींनो, पाऊस नाही होतो ना मी इलाय तेव्हा पहिले 2-3 दिवस, त्याच्यामुळे मासे कुर्ल्याचा विषयच नाही. आणि पाऊस लागलो तो कंटिन्यू 2 दिवस धो लागत होतो, त्याच्यामुळे कमीच नाही. त्याच्यामुळे कुर्ल्यांका पप्पांका जाऊक नाही गावला. पण मध्ये एक दिवस ना मासे घेऊन येलेले त्या, आणि अगदी मासे मस्त चटणी बिटणी करून ते खाल्लेले. आणि ना आता मी आज मी मुंबईत जाते ना, तर काल पप्पा गेले भाषांका सॉरी कुर्ल्यांका. आणि रात्री गेले ते, आणि मी आपला रात्री जवळजवळ 11:30-12 पर्यंत वाट बघत होते. म्हणजे पप्पा कुर्ले आणतील, मी ते असे तुरु चालणारे कुर्ले बघीन एकदम फुल एक्साइटमेंटमध्ये. आणि पप्पा काही इलच नाही रात्री 11:30-12 पर्यंत. मी झोपलंय आणि सकाळी उठान बघते तर आई भाकरी भाजत होती. आणि ओट्यावर ना एका टोपात एक टोप आणि त्याच्यावर मोठं टोप उपडी घातलेलं होतं. माका जाम भारी वाटला की बाबा आता कुर्ले असतले. तर उघडून बघते ना, तर कुर्ल्याचं रस्सं होतं होतून. आणि आई बोलली माका की 2च कुर्ले भेटले एवढं वेळ जाऊन. पण ते 2 कुर्ले पप्पा माझ्यासाठी घेऊन दिले. आणि सकाळीच ना आईन सकाळीच उठून भाकरी वाजल्या ना, आता 8 वाजल्यात. आणि 8च्या आधी भाकरी आणि कुर्ल्याचं रस्सो बनवून माझी आई मोकळी झाली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच की आपण सहज आपल्या आई पप्पांना एखादी गोष्ट बोलतो, पण ती गोष्ट भेटण्यासाठी त्यांची किती मेहनत असता त्याच्या मागे. मग जाम भारी वाटलं. आता मी हे बघा कुर्लेच खाते. आणि म्हणजे खाण्यात काय नसतं होता का, आपण विकत घेऊन पण खाता येतात. पण त्याच्या बघायची भावना आहे ना की आता चिडू मुंबईत जातील, आता ते कधी कोण देतील ना कुर्ले बिरले असं मस्त मस्त रसो करून कोण देतील. तर आता मी भाकरी आणि कुर्ल्याचं रस्सो मस्त डेंग्यात मोजून 2 कुर्ले भेटते. तिचं आईने एवढासा टोपात बनवल्या. आणि आता मी खाऊन निघतले मुंबईत जाऊ काय कराडा गेला. पण जाम भारी वाटला माका की माझ्यासाठी रात्री 12:30-1 पर्यंत तिकडे मळे फिरत होते पप्पा. आणि माझ्यासाठी आता मी ते तकडे फिरत होते, म्हणून मी सकाळी मस्त कुर्ल्याचं रस्सो आणि भाकरी खाते. माका म्हणणे ना, कुर्ल्याचं डेंगू फोडून खाऊलाय मजा येतात. लहानपणी पप्पा फोडून द्यायचे. आणि आता जसं मी मोठा झाला ना, आता माझं मी फोडते.